पटवर्धन बाग परिसरात अचानक धुराचे लोट उठले। रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना अचानक मागे वळावं लागलं, कारण एका खासगी स्कूल व्हॅनने एकाएकी पेट घेतला। स्कूल व्हॅन म्हणून वापरण्यात येणाऱ्या मारुती ओमनीचा जळून कोळसा झाला। जगदीश खरकुडे नावाचे हे चालक पुण्यातील कोथरूड परिसरात एक खासगी स्कूल व्हॅन चालवतात। नेहमीप्रमाणे दुपारी शाळा सुटल्यानंतर 10 विद्यार्थ्यांना घेऊन ते निघाले। मात्र पटवर्धन बागासमोर आल्यानंतर या ओमनी व्हॅनमधून अचानक धूर येऊ लागलं। त्यामुळे त्यांनी व्हॅन बाजूला घेतली आणि या व्हॅनमध्ये असलेले मुलांना बाहेर काढण्यास सुरुवात केली। स्थानिकांनी देखील या प्रसंगाचं गांभीर्य ओळखून त्या ठिकाणी धाव घेतली आणि मुलांना बाहेर काढण्यास मदत केली। सीएनजी गॅस किटचा स्फोट झाल्यामुळे स्कूल व्हॅनला आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळतेय। मात्र मुलांना बाहेर काढण्यात थोडा जरी उशीर झाला असता तरी किती मोठा अनर्थ ओढावला असता याची कल्पनाही न केलेलीच बरी। दरम्यान पुण्यातल्या या घटनेनंतर राज्यभरातील पालक वर्गाची झोप उडाली आहे। कारण खासगी स्कूल व्हॅन शाळा गाठणाऱ्यांचा आकडा लाखोच्या घरात आहे। जे स्कूल व्हॅन या शाळेत मुलांना लिहिण्यासाठी वापरले जातात हे अतिशय निकृष्ट दर्जाचे असतात। अनेक शहरांमध्ये या व्हॅनमध्ये अक्षरशः मुलांना कोंबलं जातं। मात्र या निष्क्रियतेवर ना शाळा आणि पालक कुठलाही आक्षेप घेण्यास तयार नाहीत। आपला मुलगा ज्या स्कूल व्हॅन मधून प्रवास करतो ती योग्य स्थितीत आहे की नाही याची खातरजमा पालकांनी करायला हवी आहे, कारण काळ आणि वेळ कधी सांगून येत नाही। मिकी घईसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, पुणे।